वंदन, अभिनंदन, अभिवादन, प्रणाम, नमस्ते आणि नमस्कार. विषयांतर मध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मी पल्लवी बोरसे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मला सांगताना आज खूप आनंद होत आहे, कारण आपल्याला आज जे गेस्ट लाभलेले आहेत ते माझे स्वतःचे गुरु आहेत. आत्मज्ञान काय असतं आणि हे जगाचं उद्दिष्ट काय, हे जीवन का, आणि जो येरझारा कायम चालू असतो किंवा जी आपली खटपट असते, हे सगळं कशासाठी आहे, हे सगळं सूर्याप्रमाणे माझ्या अज्ञानावर ज्यांनी प्रकाश टाकला ते आज माझे गुरु म्हणजेच छायादेवी आज आपल्या सगळ्यांसोबत इथे उपस्थित आहे. आणि किती कौतुक करावं मला हे समजत नाही, कारण की अनेक पुस्तकांचं वाचन त्यांचं आहे. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांसारखे श्रेष्ठ ग्रंथ म्हणून जे मानले जातात त्या ग्रंथांचाही त्यांचा खूप अभ्यास आहे आणि त्याच्या आधारावर त्या नेहमी बोलत असतात. तर चला, आज आपल्या सामान्य लोकांच्या भेटीस आत्मज्ञानी गुरु आलेले आहेत. गुरु, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मला वाटतं की आपण थेट विषयावरच यावं की आपण हे सगळं जीवन जगतो, तर या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? मला जर असं वैयक्तिक विचारलं जीवनाचं उद्दिष्ट काय, तर जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ज्ञानेश्वरी म्हणा किंवा भगवद्गीता आणि आतापर्यंत जेही मी ग्रंथ वाचलेत किंवा मी संतांच्या रेकॉर्डिंग्स ऐकणं म्हणा, की मला असं दिसलं की आपलं जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे की आपल्याला स्वतःला जाणणं, की त्यासाठीच हा आपला जन्म आहे. अगदीच. आणि उद्दिष्ट हे तेच असायला हवं की हे जीवन जगत असताना की मी कोण आहे. अरे वा, खूपच सुंदर. हा, की माझा जन्म नेमका कशासाठी झालेला आहे, असं प्रत्येक संतांना हा प्रश्न पडला. रमण महर्षी होते, त्यांनाही प्रश्न पडला की मी कोण आहे, नेमका मृत्यू कोणाचा होतो. आणि तसंच मला ज्ञानेश्वरी वाचताना किंवा म्हणजे माझे सद्गुरू त्यांनी सांगितलं की आत्मज्ञान हे खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे माणसाच्या जीवनामध्ये, खूप गरजेचं. आणि ते स्वतःला आपण जाणलंच पाहिजे. आणि कळत न कळत माहित नाही मला की माझी भक्ती त्यात मी डुंबली. आणि खरंच मला असं वाटतं की प्रत्येकाची गरज उद्दिष्ट हेच असायला हवं की मला त्या भगवंताला, त्या परमेश्वराला पाहायचंय, हेच असायला हवं. आणि ह्यासाठी माणसाचा जन्म आहे. आणि जन्माला येऊन जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हा जो जन्म आहे वाया येर झार, म्हणजे काय, प्रत्येक वेळेला तुम्ही जन्मावर जन्म घेत राहणार आणि पुन्हा प्रत्येक जन्मात तुम्हाला बायका, मुलं, लग्न, म्हणजे प्रत्येक म्हणजे हे होतच राहणार आहे तुम्हाला. मग तुम्हाला तुमचं उद्दिष्ट की मला त्या परमेश्वराला पाहायचंय, म्हणजे तुम्हाला स्वतःला जाणायचंय, दुसरं कोणाला नाही. परमेश्वर म्हटलं की तुम्हाला स्वतःला जाणायचंय. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला जाणलात का, त्यावेळेला जो आनंद असेल तो निराळाच असेल. आणि तेव्हा त्यालाही वाटेल की नाही, हेच खरंच आपलं उद्दिष्ट आहे आणि हे सगळं जगाने ते जाणावं, सहज माणसाला वाटत असतं. मग मला वाटतं की हेच माणसाचं उद्दिष्ट असावं आणि ह्याचसाठी माणसाचा जन्म झालेला आहे की आपण त्या परमेश्वराला जाणावं. अगदीच गुरु, जसं तुम्ही बोलला तेव्हा मला समजून आलं की आपल्या घरात कोणती नवीन वस्तू येते तेव्हा आपण काय विचारतो की याचं मॅन्युअल कुठे, म्हणजे त्यांनी सांगितलं असतं की ती वस्तू सर्वात उत्कृष्ट कशी वापरायची हे त्याच्यात दिलेलं असतं. पण जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला आई वडिलांनी स्वतःचं नाव दिलं, त्यांची जी जात पात होती ती आपल्याला आली, पण नक्की आपण कोण आहोत हे आपल्याला कधी कळलंच नाही. आपण म्हणतो माझं मन, माझी गाडी, माझं घर, माझे विचार, माझ्या भावना, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी नाहीच आहे. म्हणजे मी असा कोणतरी वेगळा आहे, हे जे शरीर आहे हे पण मी नाहीये. मग नक्की हा मी कोण, ज्याला अहंकार येतो, ज्याला सगळं दिसतं, मग असे अनेक प्रश्न जे उठायचे. आणि ते नक्कीच आज तुम्ही जे बोललात की जीवनाचं उद्दिष्ट हेच की स्वतःला ओळखणं आणि स्वतःला ओळखता ओळखता त्या परमात्म्याशी एक होणं. गुरु, यावर आणखी तुम्ही थोडे विश्लेषण कराल का, की म्हणजे आपण स्वतःला जाणून घ्यायचं की आपण कोण आहोत, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे कसं आहे, आता माणूस जन्माला आला तर जसं पाणी गरजेचं आहे पिण्यासाठी, आवश्यकच आहे, पाण्याशिवाय जीवनच नाही. हवा आहे, हवा आहे म्हणून आपला श्वास चालू आहे. मग ते जितकं गरजेचं आहे तितकंच की मला ओळखणं सुद्धा गरजेचं आहे, इतकं ते गरजेचं आहे. पण आपल्याला काय झाला, विसर झालेला आहे.
आणि आपलं उद्दिष्ट आपण ठेवलं की नाही, मी अमुक हा बिझनेस करणार, मी ही नोकरी करणार, किंवा माझं हे ध्येय आहे, माझं गाडी झाले, बंगला झालं पाहिजे, माझं एवढं एवढं शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे ह्या उद्दिष्टाच्या मागे धावत 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 तो कुठेतरी स्वतःला विसरलाय. आणि कितीतरी मी असं बघितलंय लोकांचा अभ्यास, म्हणजे अगदी श्रीमंत व्यक्ती जरी असेल की तो शेवटच्या सणाला हे सांगतो की बाबांना आनंद घ्या जीवनाचा. हो. आलं का लक्षात? म्हणजे त्यांनी हे सांगून गेलात, आणि गरीब व्यक्तीला त्याची परिस्थितीमुळे तो त्याला कधी वेळच मिळाला नाही की मी कोण आहे. कारण की तो धावतोय, पैशांच्या मागे धावतोय धावतोय धावतोय. मग कधीतरी वाटतं आपल्याला की मग हे गरज नाही का आपल्याला पैसे कमवणं किंवा नोकरी करणं, बिझनेस करणं किंवा शिक्षण घेणं. हो, गरजेचं आहे, पण ते करत असताना कुठे ना कुठे तुमचा जो स्वतःला विसर झालाय तुमचा, कुठे ना कुठे तिथे तुम्हाला ती जागृती असायला हवी की नाही, मी कोण आहे. आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला सद्गुरूच हे तुम्हाला एकमेव उपाय असतात की सद्गुरू. आणि जर सद्गुरू तुमच्या जीवनात आलात तर तुमचं उद्दिष्ट काय हे तुम्हाला सांगत असतात. म्हणून स्वतःला जाणण्यासाठी सदैव माणसाचा एक पाऊल जर तिकडे असेल तर एक पाऊल आपल्याकडे स्वतःकडे असायला हवा. आणि हेच मला वाटतं की भगवंत हा तुमचं जीवन हे सिद्ध आणि साध्य होतं. आणि जे तुम्ही जेव्हा स्वतःला जाणता आणि त्यानंतर तुम्ही जे जीवन जगता ना, ते अलौकिक असतं, आनंद असतं. आणि त्याच्यात तुम्ही इतके परिशुद्ध भाव असतो की माझ्या देशाचं भलं झालं पाहिजे. जसं मला सत्य समजलं तसं ते इतरांनाही समजावं ही तळमळ जागृत होते. आणि तो प्रामाणिकपणे ह्या जगात तेच तो लोकांना सांगत असतो. संतांनी तेच केलं. संतांनी स्वतःचा अनुभव घेतला, आधी केले मग जगाशी सांगितले. हा, म्हणून त्यांनी स्वतःला जाणलं आणि मग लोकांना उपदेश केला की बाबांनो, तुम्ही जे धावतायत, जे तुम्ही मृत्यू लोकात जगतायत, की तुम्ही स्वतःला जाणा. म्हणून त्यांनी म्हटलं की आम्ही वैकुंठवासी. म्हणजे आमच्यासाठी वैकुंठ काय इथेच आहे, की आम्ही स्वतःला जाणलं. लोकांना काय वाटतं की आम्ही जे जीवन जगतोय, आलं लक्षात, ते एकदम परफेक्ट आहे. त्यांना हेच वाटतं हे सगळं काय ऐश्वर आहे, हेच माझं माझं माझं. पण खरं भगवंताला जाणल्यानंतर ना, तो जे जीवन जगतो, कारण की ते जे वैकुंठ म्हणजे काय, ते स्वर्ग तो इथेच पाहतो. पृथ्वी तलावरच त्याच्यासाठी स्वर्ग असतं आणि सर्व काही तो ते परमेश्वराला तो पाहत असतो. आणि ते पाहत असता असता तो जीवन जगत असतो. मग त्याच्यात तो सगळं काही इतका आनंद घेतो आणि लोकांनाही जागृत करतो आणि त्याचाही प्रपंच तो करतच असतो. हेच छान आहे आणि हेच जीवन अलौकिक आहे. आणि माझ्या मते की सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी विचार करावा आणि स्वतःकडे लक्ष द्यावं, हे माझं मत आहे. अगदीच गुरु. आता मी आमचंच मुलांचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगते की जर आम्हाला टक्केवारी कमी आली परीक्षेत, तर आम्ही सगळ्यात पहिले हे बघतो की कुठल्या विषयामुळे आमची टक्केवारी कमी झाली, आणि मग ते विषयात हे बघतो की त्या विषयातही कुठला असा पाठ होता, चॅप्टर होता की ज्यामुळे आमची सरासरी खाली गेली. पण आयुष्यात आपण काय करतो की आयुष्यात जसं आपल्याला दुःख येतं, आपल्याला वाटतं की माझ्याकडे गाडी नाहीये म्हणून मला दुःख आहे, किंवा माझ्याकडे आज पैसा नाही म्हणून मला दुःख आहे. हे जे परीक्षण करायचं असतं ना, जे आम्ही मुलं करतो, ते परीक्षण जीवनाच्या बाबतीत का राहून गेलं ना, हे कळलंच नाही आतापर्यंत. की खरं बघायला गेलं की दुःख यामुळे आहे की मी कोण आहे मला माहितीच नाही. जर मला समजलंच नसतं की मला कुठल्या विषयामध्ये कमी मार्क पडलेत, तर मग कितीही प्रयत्न केला असता तरी शेवटी माझी सरासरी वाढलीच नसती, कारण की मी अभ्यासच केला नाही की नक्की कशामुळे माझे मार्क कमी होत आहेत. तसंच आयुष्यामध्ये पण आपल्याला वाटतं की आपण करतो आहे सायन्सची डिग्री आणि आपण करत असतो कॉमर्सची डिग्री, तर मग असं खेळ होऊन जातो की आपल्यालाच माहित नाही आपण नक्की कोण आहोत, आणि यामुळे आपल्याला वाटतं की हा सगळं जे आहे म्हणून दुःख आहे, म्हणून सगळं सुख आहे असं आहे. पण खरंच स्वतःची ओळख ही खूप गरजेची आहे. आणि गुरु, जसं तुम्ही बोललात की सत्य, तर मी आजपर्यंत जेवढं सत्यावर ऐकलं की सत्य ही अशी गोष्ट आहे की जिला वेळेच्या मर्यादा नाही, ती परिस्थितींसाठी जागेप्रमाणे बदलत नाही. तर मग हे सत्य नक्की काय आहे, याची काय वैशिष्ट्य आहे, आणि आपण हे कसं जाणू शकतो गुरु? सत्य जाणण्यासाठी तुम्हाला गुरुकडेच जावं लागेल. आणि सद्गुरूच हे आपल्याला दाखवतात की सत्य नेमकं म्हणजे तो भगवंत जो निराकार आहे, त्याला रंग रूप आकार असं काही नाहीये, त्याला सत्य म्हटलं गेलेलं आहे. पण आता सत्य म्हटलं की मी सत्य बोललो, वेगवेगळ्या व्याख्या करत बसतात लोक. पण सत्य म्हणजे खरंच ते परमेश्वराचं स्वरूपच खरं सत्य आहे. बाकी सगळ्या जगामध्ये असत्य असू शकतं, पण परमेश्वराचं स्वरूपच एकच हे सत्य आहे. आणि ते सत्य जाणण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंकडेच जावं लागेल. सद्गुरू तुम्हाला ते स्वरूपाकडे तुम्हाला घेऊन जातात.
आणि सद्गुरूंकडे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला सद्गुरू आतापर्यंत काय झालंय, लोकांना भीती आहे, खऱ्या परमार्थाची खूप भीती आहे, की आम्ही जर सद्गुरूंकडे गेलो आणि मग आपल्याला संसार सोडावा लागेल, किंवा आम्ही अभ्यास करतोय मग ती आमचं हे होईल, म्हणजे विचलित मन. आणि सगळ्यांना भीती, परमार्थाची, खऱ्या परमार्थाची भीती. बाकी जर गोष्टी कळायला सांगितल्यात ना ते त्यांना काय वाटत नसतंय, पण खरं सद्गुरूंकडे जेव्हा जातात ना तेव्हा सर्वांना भीती वाटते. आणि सद्गुरू तुम्हाला बाकी संसार हा किती गोड हे संत तुम्हाला सांगत असतात, कारण की त्यांनी संसार म्हणजे वेगळा नव्हे, त्या संसारात सुद्धा परमेश्वरच भरून उरलेला आहे आणि हे ऐश्वर्य त्या परमेश्वराचंच आहे. त्यात पाहण्याची कला सद्गुरू शिकवतात. आणि ते सत्य किती परखड आहे हे तुम्हाला तुमच्या भक्ती, तुमचं मन, विचार, बुद्धी हे सर्व ते तिकडे तुम्हाला वळवून घेऊन जातात. इतर वेळेला तुम्ही बाहेर बघतात, आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या शोधात असतात किंवा सत्य तुम्हाला पाहायचं असतं त्यावेळेला तुम्हाला ती इंद्रिय तुम्हाला आतमध्ये, आपल्या आतकडे, आपल्या स्वरूपाकडे ते वळवायचे असतात. आणि ते तुम्हाला सत्य ज्या वेळेला की तुम्ही जेव्हा जाणायला जातात तर तेव्हा फक्त तुम्हीच उरता, तिथे कोण नसतं, तुमच्याशिवाय बाकी कोणीही नाही. आणि हे सत्य, परम सत्य हेच आहे की दुसरा तिसरा कोणी नव्हे, फक्त तुम्हीच आहात. अच्छा. मला आजपर्यंत हेच वाटत आलं गुरु, की आपण नेहमी बाहेर बघत असतो की बाहेर काय चालू आहे, आपली सर्व ज्ञानेंद्रिय, पूर्ण बुद्धी आपण बाहेरच्या जगाकडे लावून देत असतो. तर बुद्धीचा, मनाचा, विचारांचा, भावनांचा, ज्ञानेंद्रियांचा, सगळ्यांचा बाहेरून आत जाण्याचा जो प्रवास आहे तोच खरा अध्यात्म आहे, असं मला वाटतं. बरोबर. गुरु, पण आता सगळ्यांना, म्हणजे जोवर गुरु मिळत नाही सगळ्यांना, किंवा जोपर्यंत संसारात आहे आणि अध्यात्म वगैरे काही माहित नाही, समजा असे काही आपले श्रोते आहे की ज्यांना प्रगती करायची आहे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि समाजाचं काही फार थोडंफार भलं करायचं आहे, पण मग त्यांना असं आहे की मला जीवनाचा आनंद पण लुटायचा आहे. आणि जसं मला असं असतं ना की मला गाडी मिळाली की मग मी घर बांधण्याचा विचार करेन, घर बांधलं गेलं की मग मी थोडंसं काहीतरी वेगळं करायचा विचार करेल. असंच भरपूर लोकांनी प्लॅनिंग करून ठेवलं असतं. असंच असतं की मला एवढी चांगली टक्केवारी आली तर घरचे म्हणतात मग मी सायकल घेऊन देईल. तसं जर काही लोकांचं जर असेल गुरु, की माझं जीवनाचं हे उद्दिष्ट पूर्ण झालं की मग मी अध्यात्माकडे वळेल, तर तुम्ही अशा लोकांना काय सांगाल आणि जीवनाचा आनंद कसा लुटावा हेही आम्हाला सांगा. मला असं वाटतं की ज्या दिवशी तुम्हाला भगवंताचं नाम मुखात यायला लागतं मग ती वयाची मर्यादा नसते. मग तुम्ही अगदी लहान वयात जरी तुम्हाला वाटलं की परमेश्वर तुम्हाला कळायला लागलं, म्हणजे अरे देवाचं नाव घेतलं पाहिजे, आलं का लक्षात, तर त्यावेळेपासून तुम्ही तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. आणि त्याला मर्यादा नाही की हा ठराविक वयानंतर की कोणी म्हणतं की चला मी रिटायर झाल्यावर परमार्थ करेल, आलं लक्षात, नाही माझा आता हे एवढा काळ गेला का मग मी अध्यात्माकडे वळेल, मग तेव्हा मी गुरु करेल. म्हणजे हा जो प्रकार आहे ना, मला हा सर्व चुकीचा वाटतो. आलं लक्षात. तुम्हाला ज्या दिवशी वाटलं ना की भगवंत किंवा घरात आपल्याला आई वडील सांगतातच ना की बाबा देव आहे किंवा देवाचं नाव घे, तर तुम्हाला तो प्रश्न पडलाच पाहिजे की मग देवाचं नाव घे, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला देव कळायला लागला ना त्या दिवसापासून तुम्ही देवाला पाहण्याची सुरुवात करायला पाहिजे. वेळ वाया न घालवता की माझं रिटायर होईल, मी हे करेल ते करेल आणि नंतर मी परमार्थ करेल, चुकीचं आहे. तुम्ही ते स्वतःला जाणण्यासाठी वेळ काळ कशाला पाहिजे, तुम्ही ते करता करता तुम्ही जाणू शकता ना स्वतःला. त्यात काही फरक पडत नाही. तुम्ही ते गोष्टी लहान वयातही करू शकता. बघा सर्व संत आपले लहानच होते त्या वयातच त्यांनी परमेश्वराला जाणलं आणि जगाला उपदेश केला त्यांनी. मग त्याच्यासाठी वय कशाला पाहिजे. वय निघून गेल्यावर मला जर एक सांगायचं झालं तर मी असं सांगेल की कालच मी एका प्रवचनात असं सांगितलं की लोक काय करतात की सगळ्या गोष्टींसाठी प्रगती करतात. म्हणजे सपोज आता तुम्ही अगदी पोटात जर असलं बाळ तर शुक्राणू असतो, परत तो बाहेर येतो, आलं लक्षात, तो छोटं बाळ असतं बघा, तो वाढतो, तो चालायला लागतो, तो मोठा होतो, तो म्हणजे कॉलेज वगैरे शिकतो, पुन्हा तो लग्न करतो, लग्न केल्यानंतर पुन्हा प्रौढ होतो. बघा ही प्रगतीच आहे ना त्याची, वाढ ही प्रगतीच आहे. पण मला असं वाटतं की आता एखादा नोकरी करतोय एखादा व्यक्ती,
खूप कमी पगारात, पण त्याला पण अपेक्षा आहे की चला मला प्रगती करायची. तो तिथे पण ना प्रगती करतो, म्हणजे असाधारण क्लार्क असेल किंवा काही असेल, मग तो आहे ना त्याला वाटतं माझा पगार वाढावा, त्यासाठी तो प्रयत्न करतो आणि तिथेही त्या पोस्टला तो हळूहळू शिक्षण घेऊन तो पुढे जात असतो. आणि प्रत्येक जण आपल्या डिग्रीमध्ये नाही, मला आता ही डिग्री आहे, मग तो पुन्हा अजून काहीतरी प्रयत्न करत असतो, तिथेही तो प्रयत्न करतो. नवरा बायकोचं लग्न झालं, नवीन संसार असला की घरात काय असतो, पहिला स्टोव्ह असतो, नंतर तो गॅस घेतो, नंतर मग टीव्ही, कपाट, फ्रीज सगळं काही, तिथेही तो प्रगती करतो. म्हणजे तो सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती करतो. पण हा जो अध्यात्म आहे, इथे त्याला प्रगती व्हावी ही कधीच वाटत नाही. तो या ठिकाणी तो तिथेच थांबतो. जसं बघा, शिक्षण घेताना पहिली दुसरीत जातो, पुन्हा 10वी पर्यंत जातो, पुन्हा 12वी करतो, मग पुन्हा डिग्री घेतो. तुम्ही इथे प्रगती, मग परमार्थात का वाटत नाही तुम्हाला की माझी प्रगती व्हावी? लोकांना वाटतं की आम्ही जर म्हटलं अहो तुम्ही आमच्याकडे ना हरिपाठाला या, तर लोक काय म्हणतात, आम्ही करतो ना परमार्थ, म्हणजे आम्ही खूप काही करतो देवाचं. तर मला प्रश्न पडतो, खूप काय करतो म्हणजे हा काहीच करत नाही. मला हे लक्षात येतं की हा काहीच करत नाही. मग खरं म्हणजे काय आहे की परमार्थामध्ये प्रगती झाली पाहिजे. जशी तुम्ही इतर ठिकाणी प्रगती करता, तसं परमार्थामध्ये सुद्धा तुमची प्रगती झाली पाहिजे. नाहीतर बघा, जसं एखादं पाणी साचलं की गडूळ होतं, दुर्गंध येते, तसं तुम्ही थांबलात ना तर तुम्ही तिथेच थांबून राहा, तुमची प्रगती नाही होणार. का तुम्ही तिथे थांबता? कारण की तुम्ही परंपरेला धरून काही गोष्टी तेच करत बसता. तुमची भक्तीही वाढत नाही आणि तुम्हाला पुढे जाण्याचाही तुम्हाला विचार कधी येत नाही. तुम्हाला वाटतं की मी हेच ठराविक लेवलला हेच मी करणार, आणि तेच करत बसता. आता सपोज की तुम्ही देवपूजा करताय, मग ती करायची नाही का? नाही करायची ती, पण ती करत करत तुम्ही मूर्तीकडून स्फूर्तीकडे या ना, तुमच्या स्वस्फूर्तीकडे. यासाठीच तर तुमचा जन्म आहे. मग तुम्हाला कधीच वाटलं नाही की मी ग्रंथ वाचावा, पुढे जावा, पुढे काय सद्गुरू काय सांगतायत? तुमची बुद्धी सूक्ष्म कधी होणार? ज्यावेळेला तुम्ही नाम घेणार. तुम्ही नाम जेव्हा घेता 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 ना, तुमची बुद्धी हळूहळू सूक्ष्म होत जाते. पण मला वाटतं की इथे परमार्थामध्ये लोकांची प्रगती थांबते, प्रगती करत नाही, आणि ही प्रगती झाली पाहिजे. जेव्हा तुमची अध्यात्मामध्ये प्रगती होईल, परमार्थामध्ये प्रगती होईल, तेव्हा ते परम तत्वाकडे तुम्ही जाणार ना. म्हणून त्यासाठी सद्गुरू तुम्हाला आपल्या जीवनात, मला असं वाटतं कोणी ना कोणी एक व्यक्ती येऊन जातो आणि तो आपल्याला काहीतरी गोष्ट सांगून जातो, पण आपली बुद्धी तिथे झोपलेली असते, जागृत नसते, आणि ते आपण त्या गोष्टीकडे वळत नाही. आणि त्याच्यामुळे कारण की आपण लक्ष देत नाही, कारण की आपलं लक्ष कुठे की मी नोकरी करू की बिझनेस करू, मी नेमकं काय करू, माझं घर कसं होईल, माझा बंगला कसा होईल, कधी काय, म्हणजे त्या गोष्टीकडे तो धावत असतो. ते धावत 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 ना एक दिवस त्याला शीण येतो, खरे मी धावतोय पण माझ्या हाताला यश लागत नाही. का ग? इथे विसर झाला परमेश्वराला. पण तो त्याला घेऊन जर चाललास ना, तर त्या सगळ्या ठिकाणी प्रगतीच प्रगती त्याची. तो परमेश्वरला, त्या एकाला विसरतो, म्हणून ती प्रगती पण थांबते. आणि प्रत्येक गोष्टमध्ये परमेश्वराला घेऊन चाललात तर मला वाटतं की तुमचं यश निश्चित आहे. मग तुम्ही ती प्रगती कशातही करा, मग तुम्ही बिझनेसमध्ये करा, नोकरीमध्ये करा, तुमच्या संसारामध्ये करा, कुठेही करा प्रगती, पण त्या भगवंताला धरून करा. आणि त्या भगवंताला धरून केल्यानंतर त्या भगवंताला आपल्या ठिकाणी धारणही करायला शिका. मग मी त्या लोकांना एकच संदेश देईल की तुम्ही त्या परमेश्वराला जाणण्यासाठी तुम्ही जेही काही करत असाल, पहिला तुम्ही त्या परमेश्वराकडे धाव घ्या. कारण की परमेश्वर तुम्हाला म्हणत नाही की बाळ तू हे करू नकोस. तो कुठल्याही गोष्टी ढवळाढवळ करत नाही. म्हणून मी प्रत्येकाला एकच संदेश देईल की तुम्ही ज्या वयात जिथे आहात, जिथे तुम्हाला सद्बुद्धी झाली की मला त्या परमेश्वराला पाहायचंय, तर बस पाहायचंय, आणि तिथून तुमची सुरुवात असणार, आणि ती सुरुवात तुम्ही करायलाच हवी. अगदीच गुरु. तुम्ही जसं म्हणालात की आपण म्हणजे माणूस प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतो, पण अध्यात्मात परमार्थात प्रगती करत नाही. परमार्थ म्हणजे काय? परमर्थ, सुप्रीम, सगळ्यात उच्चतम जो अर्थ आहे या जीवनाचा किंवा या जगाचा, तो म्हणजे परमार्थ आहे. तर मला काय वाटतं गुरु, की बाहेरच्या जगात लोक प्रगती करतात कारण की त्यांना वाटतं की पैसा कमवण्यात मला प्रगती करायची. आज जर मी 10 कमवते, उद्या 100, 1000 असं कमवायचंय. कारण की त्यांना हे समजलं की जर माझ्याकडे पैसा नसेल तर मी जगू नाही शकत. आज प्रत्येक गोष्टीचा पैसा गरजेचा आहे. मग गुरु, लोक परमार्थात प्रगती करत नाहीये, याचा अर्थ की लोकांना समजलंच नाही परमार्थ का आहे,
आणि तो कशासाठी आहे आणि तो का गरजेचा आहे. म्हणजे लोक जेव्हा बघतात ना की एखादा माणूस आहे की तो अध्यात्म नाही करत, पण तरी तो जन्माला आला, त्याचा मृत्यू झाला, म्हणजे काही महत्वाची गोष्ट नाही. हा, पण तेच जर एखाद्याकडे पैसे म्हणजे तो जगतोय, बाहेर तरी हसतो बोलतोय, मग गुरु आम्हा सगळ्यांना हे सांगा ना की परमार्थ का गरजेचा आहे.